राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील पालकांसाठी दिलासादायक बातमी. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत म्हणजेच आरटीई ऍडमिशन 2026 साठीची लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील खासगी प्राथमिक शाळांमधील 25% राखीव जागांसाठी काढण्यात आलेल्या या सोडतीत तब्बल 1,05,582 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. लॉटरीनंतर आता सर्वात महत्त्वाची प्रक्रिया म्हणजेच प्रवेश निश्चिती सुरू झाली आहे. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्या माहितीनुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना 11 एप्रिल ते 20 एप्रिल या कालावधीत प्रवेश निश्चित करता येणार आहे. यावर्षी एकूण 1,05,811 विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यामध्ये 1,05,229 विद्यार्थी सर्वसाधारण गटातील तर 582 विद्यार्थी दिव्यांग गटातील आहेत. पालकांसाठी ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी वेळेत आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून शाळेत जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. 20 एप्रिल नंतर प्रवेशाची मुदत संपणार असल्याने विलंब केल्यास संधी गमावण्याची शक्यता आहे. यंदा अर्जांची संख्या प्रचंड होती. राज्यातील 8,701 शाळांमधील 1,14,285 जागांसाठी तब्बल 2,89,385 अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे 6 एप्रिल रोजी लॉटरी काढून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. ज्यांची निवड झाली नाही त्यांच्यासाठी ही एक संधी आहे. पहिल्या फेरीत निवड न झालेल्या 86,034 विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली आहे. पहिल्या यादीतील प्रवेश पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागांवर या विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, पालकांना नोंदणीकृत मोबाईलवर SMS द्वारे माहिती दिली जाणार असली तरी केवळ त्यावर अवलंबून न राहता अधिकृत पोर्टलवर जाऊन लॉटरीचा निकाल तपासण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. आणि शेवटी कागदपत्रांची पडताळणी ही सर्वात महत्त्वाची पायरी असून पालकांनी आपल्या भागातील गट शिक्षणाधिकारी म्हणजेच BEO किंवा संबंधित प्रशासन अधिकाऱ्यांकडे जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. म्हणूनच जर तुमच्या मुलाची RTE लॉटरीत निवड झाली असेल तर वेळ न दवडता 20 एप्रिल पूर्वी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा, नाहीतर ही संधी हातातून जाऊ शकते.